नमस्कार. रामकृष्ण हरी. वेळ तुमची साथ आमची, कमी खर्चाची शेती फायद्याची. HD ॲग्रिकल्चर ट्रीटमेंट या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत. सध्या बरेचसे प्लॉट आता बांधणीच्या अवस्थेमध्ये किंवा 2 ते 3 बांधण्या झालेल्या अशा अवस्थेमध्ये आहेत. त्याचबरोबर फुलांची संख्या चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये प्लॉटमध्ये दिसून येत आहे. त्याचबरोबर पहिला जो फ्लॅश आहे तो फ्लॅश चांगल्या प्रकारे सेट होताना दिसतोय. तो दुसरा जो फ्लॅश आलाय वरती फुलांचा, चांगल्या प्रकारे फुलं पण लागत झाली. ते आपल्याला चांगल्या पद्धतीनं कसं सेट करून घेता येईल आहे, ते फुलं आपल्याला चांगल्या पद्धतीनं कसं सेट होईल या संदर्भामध्ये फवारणी आपण बघणार आहोत. आपल्याला खताचं व्यवस्थापन, खताचे कोणत्या पद्धतीनं डोस गेले पाहिजे या कालावधीमध्ये, ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सध्याच्या या उघड झापीच्या पावसामध्ये म्हणजे पाऊस येतो, उघडतोय, रिमझिम चालते, स्प्रे चालू केल्यानंतर शेतकऱ्यांनी बऱ्याच ठिकाणी अडचणी येतात. अशा पद्धतीमध्ये सर्वात जास्त नुकसान होतं ह्या अवस्थेमध्ये. फुल ड्रॉपिंग किंवा फुलगळीचे किंवा फुलकुजीचं सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये ह्या अवस्थेमध्ये किंवा ह्या वातावरणामध्ये आपल्याला अडचणी येऊन जातात. त्याच्यामध्ये 108 ही व्हरायटी असेल, याच्यामध्ये सेटिंगसाठी खूप सेन्सिटिव्ह आहे. त्याकरता याच्यासाठी कुजीचं प्रमाण ह्या व्हरायटीमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये दिसून येतं. त्यात मेन म्हणजे या व्हरायटीला विगर पण चांगल्या पद्धतीचे असल्यामुळं आर्यमानच्या तुलनेमध्ये हिला सेटिंगसाठी खूप सांभाळावं लागतं. त्या संदर्भातली सविस्तर माहिती आम्ही पुढील व्हिडिओमध्ये नक्की देणार आहोत. आर्यमान आणि 108 ह्या दोन्हीमधला सेटिंग कालावधीमध्ये असणारी काळजी कोणत्या पद्धतीने घेतली गेली पाहिजे त्याच्यावरती सविस्तर व्हिडिओ आम्ही नक्की देणार आहोत पुढच्या वेळेस. पण सध्या कंडिशनला ह्या अवस्थेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात की या अवस्थेमध्ये फुलांचे ड्रॉपिंग किंवा फुल कुजण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. या संदर्भामध्ये आपण कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे ते पहिले आपण समजून घेऊ. सर्वप्रथम आपल्याला फवारणी घेत असताना या अवस्थेमध्ये वातावरण कोरडं असेल, साधारण फवारणीच्या अगोदर किमान आपल्याला पानं कोरडं असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर फवारणी झाल्यानंतर किमान कोणतंही केमिकल असो, कोणतीही फवारणी करत असताना 1.5 तास तरी आपल्याला सूर्यप्रकाश चांगला मिळणं गरजेचं, किंवा त्याच्यानंतर पाऊस आला नाही पाहिजे याची काळजी. या अशा कंडिशनला जर फवारणीचं जर नियोजन ठेवलं, आता निसर्ग आपल्या हातामध्ये नाही किंवा आपण त्याला मॅनेज करू शकतो असं अजिबात नाही. पण परिस्थिती किंवा तो काळ बघून जर आपल्याला फवारणी करता आली तर अतिउत्तम आणि अतिशय चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपल्याला भेटणार आहे. सर्वप्रथम वाढीची अवस्था जर चांगली असेल, या अवस्थेमध्ये फुलकळ चांगली लागलेली आहे, त्याच्यामध्ये सर्वात पहिले आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे चिलेटेड कॅल्शियम 200 ग्रॅम, बोरॉन घ्यायचं आहे आपल्याला 200 ग्रॅम, त्याच्यामध्ये दूध घ्यायचं आपल्याला 500 मिली. हे दूध पिशवीचं न घेता आपल्याला घरगुती जे दूध भेटलं गाईचं ते घ्या. फक्त दुकानातलं पिशवीचं पॅकिंगचं दूध वापरू नका. बाकी आपलं रेग्युलर दूध जे असतं घरामध्ये त्याचा वापर करा. फक्त पॅकिंग दूधचा वापर करू नका. ते दूध घ्यायचं आपल्याला 500 मिली. त्याच्यासोबत घ्यायचं लिओसिन 150 मिली. वाढीच्या अवस्थेनुसार लिओसिनचं प्रमाण कमी जास्त करा. लिओसिन चांगल्या पद्धतीचं किंवा चांगल्या क्वालिटीचं किंवा चांगल्या कंपनीचं जे भेटतं मार्केटमध्ये त्याचा वापर करा. आणि ते 150 मिली 200 लिटर पाण्याला, हे सगळं प्रमाण हे 200 लिटर पाण्याचं आहे. लिओसिनचं फक्त प्रमाण आपल्या प्लॉटच्या वाढीची अवस्था बघून कमी जास्त त्याचं प्रमाण ठरवा. ही पहिली फवारणी करून घ्या. ही पहिली फवारणी झाल्यानंतर साधारण आपल्याला 3 दिवसांनी पुन्हा लगेच आपल्याला रिपीट फवारणी करायची. त्याच्यामध्ये तुमच्याकडे अवेलेबल असणारं टॉनिक, तुमच्या आजूबाजूला किंवा तुमचं जिथून तुम्ही औषधं घेत असाल तुमच्या परिसरामध्ये किंवा जे अवेलेबल असेल तुमच्या दुकानदाराकडे, ते टॉनिक चांगल्या पद्धतीचं एक टॉनिक घ्या. त्याचं स्टँडर्ड कंपनीचं प्रमाण विचारून घ्या. पण एक बेसिक मी सांगतो 400 मिली टॉनिक घ्या. त्याच्यामध्ये आपल्याला बोरॉन घ्यायचं आहे 200 ग्रॅम. त्याच्यासोबत चांगल्या क्वालिटीचं सीवीड जे उपलब्ध होईल वेळीच तुम्हाला दुकानामध्ये, त्या पद्धतीचं सीवीड घ्या. ते 300 मिली घ्या. त्याच्यासोबत आपल्याला चांगल्या पद्धतीनं परत रोगावरती पण नियंत्रण करता येईल किंवा त्याला पण अटकाव करता येईल. त्यासाठी आपल्याला घ्यायचं मिलेडिओ घेताना 500 ग्रॅम हे 200 लिटर पाण्याला घेऊन चांगल्या पद्धतीनं कव्हरेज मिळेल या पद्धतीनं फवारणी करून घेणं गरजेची आहे. फवारणी करत असताना नोझल जर फुलांच्या किंवा झाडाच्या जवळ जर धरला तर प्रेशरनं ह्या अवस्थेमध्ये फुलांची ड्रॉपिंग पण वाढू शकते. त्याकरता फवारणीचं डायरेक्शन सांभाळताना व्यवस्थित फवारणी करा. कव्हरेज पण मिळाले पाहिजेत. फक्त फवारणी करताना ह्या सरीच्या दोन्ही बाजूनं, झाडाच्या दोन्ही बाजूनं कशा पद्धतीने चांगली फवारणी होईल. जिथं गर्दी जिथं जास्त प्रमाणामध्ये असेल तिथं करप्याचं प्रमाण जिथं वाढून जात असतं. त्याच्यासाठी प्रॉपर कव्हरेज खूप गरजेचं आहे. ही झाली दुसरी फवारणी. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती करपा असेल किंवा कुजीचं प्रमाण अतिरिक्त परत वाढू नये त्याकरता चांगल्या पद्धतीचं आपल्याला बुरशीनाशक इथं फवारून घ्यायचं. त्याच्यामध्ये आमिस्टार घ्यायचं आपल्याला 200 मिली. त्याच्यासोबत आपल्याला टाकायचं आहे कुमान हे 500 मिली. हे 200 लिटर पाण्याला घेऊन चांगल्या पद्धतीनं कव्हरेज मिळेल या पद्धतीनं फवारणी करून घ्यायची. त्याच्याबरोबर आपल्याला आता दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला न्यूट्रिशन ह्या कालामध्ये आपल्याला इथं कॅल्शियम असेल, बोरॉन असेल, त्याचबरोबर बऱ्यापैकी झिंक असेल, त्याचबरोबर पोटॅशची लेवल पण इथं चांगल्या पद्धतीनं आपल्याला गरजेची आहे. अशा पद्धतीनं जर व्यवस्थित जर नियोजन केलं तर आपल्याला सेटिंगमध्ये कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही.
त्याच्याकरता आपल्याला जो पहिला डोस द्यायचा आहे खताचा, साधारण या अवस्थेत किंवा याच्या आधी जर 2-3 दिवस पहिले तिथे घ्यायचं आहे कॅल्शियम ऑक्साईड, जे मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीचं अवेलेबल असेल तुमच्याजवळ किंवा ते घ्यायचं. कॅल्शियम ऑक्साईड आपल्याला घ्यायचं 3 किलो एकरी. त्याच्याबरोबर आपल्याला बोरान घ्यायचं 500 ग्रॅम एकरी. हे आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून या प्लॉटला सोडायचे. पाणी देत असताना किंवा खतं देत असताना जिथं पाण्याचं प्रमाण जास्त असेल किंवा पावसाचं प्रमाण किंवा पाणी जर धरून ठेवलं असेल त्यावेळेस तिथं खतं देत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, अतिरिक्त पाणी पण होणार नाही आणि आपल्याला खताचा डोस पण प्रॉपर देता येणार. ह्या हिशोबाने आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जो पुढचा आपल्याला खताचा डोस द्यायचा त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं 0,60-20 घ्यायचं आपल्याला एकरी 6 किलो. त्याच्याबरोबर आपल्याला 0,050 घ्यायचं 4 किलो. हे एकरी आपल्याला घ्यायचे. त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे सल्फर, जे आपण फवारणीसाठी जे सल्फर वापरतो WDG, ते घ्यायचं आपल्याला एकरी 2 किलो. ह्या पद्धतीनं आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून दुसरं ॲप्लिकेशन खताचं करणं गरजेचं आहे. त्याच्यावर नंतर आपल्याला जो तिसरा खताचा डोस द्यायचा आहे मिक्स मायक्रोन्यूट्रन, ते आपल्याला एकरी घ्यायचं 3 किलो. त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचं मॅग्नेशियम सल्फेट. मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं 13 किलो. 12 ते 13 किलो एकरी आपल्याला हे घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला गुळ घ्यायचं 3 किलो. हे प्रमाण एकरी घेऊन आपल्याला या ड्रिपच्या माध्यमातून हे सोडायचं आहे, याचं ॲप्लिकेशन करायचं आहे. एकंदर अशा पद्धतीनं जर प्रॉपर शेड्यूल किंवा प्लॅनिंग शेड्यूलचा जर वापर करून या अवस्थेमध्ये जर 100% शेतकऱ्यांना काळजीपूर्वक जर वापरलं किंवा त्याची अवस्था बघून जर योग्य पद्धतीनं जर डिसिजन घेतलं तर 100% चांगल्या पद्धतीनं आपल्याला या प्लॉटमध्ये सेटिंग बघायला मिळणार आहे. जी फुलांची कूज होते ती कूज पण चांगल्या पद्धतीनं आपल्याला नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक कीड रोग सांभाळत असताना आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे फुलांचं सेटिंग चांगल्या पद्धतीनं होणं गरजेचं आहे. याकरता शेतकऱ्यांनी पण चांगल्या पद्धतीने लक्ष देणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा रिपीट करतो का आर्यमान आणि 108 ह्या दोन्हीमध्ये जो फरक असतो सेटिंग कालावधीमध्ये, सेटिंगसाठी व्यवस्थित नियोजन करता येईल त्या पद्धतीचा व्हिडिओ किंवा त्या संदर्भातला व्हिडिओ आम्ही नक्कीच लवकरच देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये जरूर तुमच्या काही शंका असेल त्याच्या जरूर लिहा, जेणेकरून त्या शंकेचं निरसन आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा पूर्णपूर प्रयत्न करत असतो. धन्यवाद.